कोणाला आलो बाय फोनाला मी आता द्यायचो फोनाला बाहेर पैसे असले आज लॉटरी लागली हे पैसे आत्याचेच दिसते मी आता देत नसते यांचा पगार झाला का मग आत्याला देईन आता साड्या आणते गहून आणते ड्रेस आणते आता शॉपिंग करायला जाते काय झालं तुला आज काय झालं हिवा आल्यावर धरून बसली उन्हातून आले त्याच्यामुळे नाही कडू यायचं ना ते आज लक्षच नाही राहिलं झिपरे उडीत चालायचं झिपरे राहिला का मी कपूर घे का मग त्याच्यामुळं इथं पैसे ठेवते ना कुठे गेले मला नाही माहिती मी आले तेव्हा दरवाजा उघडा गेट उघड जाऊन द्या 200-300 रुपयाचे अगं 200 नाही 1000 रुपये 5000 रुपये बघा तुम्हाला लक्षात नाही राहत बघा पुढे इथं ठेवते मी इथं ठेवते बघा पुढे पुढे असते नाही बाई पूजा इथं ठुले होते बा मी कुणाला ठुले घेऊन राहत नाही माणसाला तुले बाय असते ना मध्ये पैसे ठेवते बाई या हात्याला लई सवय आहे शोध लागला का लगेच पैसे बघत येते अगं तू का मग झोपली उठून बस ना ते डोळ्यावरच करते बा मला ते मोबाईल तिकडे ते मला फोन लावायचा मला अगं मला फोन लावायचा राणीचा फोन आलता ते झोप पडत लाव हा हा मोबाईल मध्ये लिरिक्स पैसे ठेवणं याच्यातच ठेवते मला बी डोकं आहे तस मी बी हुशार आहे दुसरं काम करून घेते बाई बाई या उशीची काय भारी डिझाईन बाय अशीची नाव का काय झालं बाय अशीची विणणार आहे मी आता नाहीतर मला इन्कम भारीची येते हिची विणणार आहे आता उशी गोळ सोडी दे ना आता ही मळली बाय उशी धुवावं काय करतात तात्या अगं ही उशी धुवायची किती मळली आता दसरा आलाय मग धुते ना मी राहून दे ना हे नका करू ते नका करू असंच वाचा मला कामच करू दे ना. मी सुने अगं पण तू कामच करू दे ना मला अहो मी काय सुने डोळे मी काय सगळं आवडीचं पडली बाई करते मला. मी कोण आहे सुने ना मग मी करते सगळं काम तुम्ही नाही का मस्त फिरत होतात ना इतक्या दिवस तुम्ही किती संसार ओढीला आता मी करते ना मी धुते ना तुम्ही झोप पाडा जा जाते आता झोपती मी उशी बाई इधर नवीन रिक्स के बाई आता पुढे आता इधर बाई काय धुळण धाळण झाली हे हे भांडे कुंडे काही करून दे ना बाय मला हे नका करू ते नका करू इथंच बसा तिथंच बसा हा ते भांडे तरी घाशी ते बाय पाय हात पाय नाही परत बाय काय भांडे सारी धुळ घासून काढे ते काय काय करते मला खाते का पाल पाल आहे तिथं अगं पण ती धूळ झाली ते घासून काढते मग धूळ झाली मी घासते तुम्ही वर चढायला काही करून द्या ना बाय मला काय वर चढायला जाता ते टीप खाली कुचन 2 क्विंटलचं वजन आहे आता काय मी काय एवढ्या खाते का चपाती एक चपाती लय झाली आता मला. जवळ 2 क्विंटल चिटकायला आला तर मी काय आता खाते एवढी का धूळ दिसणार का झालेली मी घासते ना करूनच द्यायला काही आज लईच काय येतो बसल्या उठल्या हे नाही केलं ते नाही केलं ना आज मला करून द्यायला काम मी काही. घासते म्हणते ना येतं मी लई बाई जिथं तिथं येतात बाई आता ठो तरी पुढं मी शॉपिंगला व्हायची दिसती काय करते त्यांच्या पर्स मध्ये ठेवते कारण चोर किती चालाक असला तर आपल्या घरात काय चोरी करीत नाही त्यांना काय पर्स मध्ये ठेवलं डाऊट येणार नाही मी काय त्यांना पैसे मागं देत नसते आता काय याच्यातून घ्या का फाडणारच नाही त्यांना आता आता ते फोन आला राणीचा मला राणीकडे जायचंय आता जाते मी राणीकडे हा जरा आता फिरत झालं नाही
करते बाई आता पुढची बाई. काय झालं हा? काय बाई काय गावाला सुद्धा जाऊन द्यायला बाबा पहिले पुढं झाड आणत बाय मला काम करून द्या जाऊन द्यायला काय जसं बंदी घालण्यात टाकलं काय तसं 2 वाजता पुढं निघातात. मग आता ते गाडीवर जायला काय लागत पुढे एसटीने जायचं चक्कर आली मग आम्हाला कोण सांगणार मग तुम्हाला मग तुम्हाला पूजा कोण म्हणाल मी कोणाला आत्या म्हणून मीच आहे आता म्हणायला आते आणि ते कोण आहे आता दुसरं माझी मी किती का जीव लावते तुला मग जाऊन द्या हे खायला नेतात खजरी पर्स मी दुसरी त्याच्या तुम्ही किती भारी दिसतात आणि हे पर्स नेतात का एवढी खजरी पाहिजे तर ते साधे पिशेच होते मी माझी सांगते धोके आणखी म्हणे जायचं घेऊन मी असायचं. तिसरा 5 वाजता तुम्हाला ना पाहिजे गाडीवर होते धोके वाटे मी गाडीवर सोडून येईन तुम्हाला तिसरा 12 तरी बघ गाडीवर जायचं तरी म्हणते मग खूप आदुक होतो मला मणक्याला गॅप पाडा मग घेते आता म्हणले ना आता म्हणते मी गाडीवर नेईन. मला नाही मागं काय आता शनी लागला काय नुसते तिथं येतात बाई आता काय माहिती होती का नाही काय माहित बाई आता काय करावं आता इथं ते आता इथं तरी नाही का येऊ म्हणा इथं तिथे आता काय चाललंय तुझ्या काय कवच चाललंय हे कवच चाललंय तू हे इथं पैसे ठेवले तर मला येऊ तर गेले पैसे इतकी काय पैशाला तू लागली बाई स्वारी आत्या मी पैसे ठेवले तर पैसे नाही राहिले तिथं इथं दडीती स्वारी हेच नका करू आता तेच नका करू इकडं जाऊ नका तुम्हाला माहित होतं का माणसंच नवीन आहे म्हणजे तुम्हाला माहित होतं का मग मला मी सारं पाहिले तुझे चाळे आणि जसं तिला टेन्शन आलं मला साड्या आणायला जायचं होतं त्या साड्याचा एवढा ढिगारा पाड्या 5-6 हजार साड्या लागणार ते दुल्हन साडी तीच न्यायची अगं हे पैसे तो यायचे माहित का मग येतोयच पैसे येत तो आज मामाने देते माहित पैसे मग मला कवा म्हणतात मग मी गंमत केली गंमत अशी असते का मला वाटलं मी तुमच्या सोबत गेम खेळते पण येतं माझ्यासोबत डबल गेम खेळायला लागल्या तो मामाने माझ्याजवळ दिले आणून मोठ्या मामाने त्या मला पोरीचं माहित लग्न होतं आहे मला म्हणले, वाटलं आहे कौसे आहे ना यांच्याकडे दिले पैसे मामानी ते नवरा बायकोला म्हणले आयराला कपडे घ्या मग माझ्याकडे गेलते तू पुढे गेलते का बाहेर मग आता मी त्याला भारी साड्या घेऊन येते मग मामा याच्यात ना मग आता भारी साड्या सुड्या घेऊन आता येते मा एक शब्द ऐक साड्या नको घेऊ काय नको घेऊ अग 2 रुपये कोणाला लागले टाइम टायमाला हे जर माग टाकले तर तेच काम आहे ते ह्या कपाटात साड्या त्यातलीच एखादी आयराला मानायची घेतल्या होत्या म्हणायचे मामा त्यांना मालकाला कपडे घेतले म्हणायचे पप्पूला कशाला हे करायचं अगं आम्ही पहिले गाडगेचे गल्ले होते त्यातच लिपायचं आणि त्यातच रुपा टाकायचा बरोबर आहे आता तुमचं तुमच्याकडे राहून द्या गरज लागली तर मग द्या परत मशीन घेतले माय पैसे नाही तुमचं बरोबर आहे आता माझ्याकडूनच चुकलं सॉरी मग हे तर असंच दर्शक डोक्यात येऊन द्यायचं काय बाई तू लई माई गोड आहे ग माई सोनबाई खरंच माई कधी असं म्हणणार नाही सासू ना कधी सॉरी